शुभं करोति। मला माझी हार मान्य आहे। तू सुद्धा जिंकशील। पण खरंच असं होऊ शकत का नाही होऊ शकत? तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर, नक्की होईल। तुम्ही मला तुला भेटायचं। अरे माझी परीक्षा आली आहे जवळ, अभ्यास रे खूप। आपण परीक्षा झाली की भेटू। बाय। माझ्या अपयशामुळे तू प्रयत्न सोडू नयेस। घरावरचा नात्यांवरचा तुझा विश्वास उडू नये म्हणून खोटं बोलले। मी प्रेस मध्ये गेलो तर तो आपला हा भिंगारडे आला। भिंगारडे मला म्हणाला, साहेब बसा 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 बसा। मला म्हणाला की मी आजपर्यंत जे काही केलं ना त्याबद्दल मला माफ करून टाका। मी म्हटलं की अरे पण म्हटलं जाऊ दे, उगाच कशाला ताडून धरा। मी आपलं माफ करून टाकलं त्याला, म्हणजे त्याला उपरती झाली हे महत्वाचं। काय खरंच असं झालं? अरे असं झालं म्हणजे काय? अगं अजूनही 40% मालक आहे मी प्रेसचा। मग पुढे काय झालं? पुढे पुढे मी तुला नंतर सांगतो। हा थोड्या वेळात मी थांब। अहो ए काय ग, तू आता मगाशी तिकडे आलीस किचन मध्ये आणि परत काय आलीस मागे? ते ना तुझा आणि अनु काकूचा लव्ह सीन चालू होता ना, म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं। सलीम और अनारकली की तन्हाई में हम कबाब में हड्डी क्यों बने? तुला डिस्टर्ब व्हायला नको तुझ्या रोमॅन्टिक सीन मध्ये म्हणून निघून आले। अगं नाही, एवढा हसायला आला ना की पाणी झालं डोळ्यात। अख्ख्या गावाच्या पोळ्या झाल्या असत्या म्हणा। आपल्यामुळे एखाद्याला उशीर होतोय एवढं तरी भान ठेवून काम करावं। मग लवकर उठावं आणि स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा। एकच किचन आहे ना म्हणून इथे यावं लागतं। नाहीतर असं असेल ना तर मला माझ्या कामाच्या वेळा सांगा, तेव्हा मी येईन किचन मध्ये। मला काय हाऊस नाहीये तुमच्यात लुडबुड करायची। पण एक सांगते, मी जेव्हा किचन मध्ये असीन तेव्हा दुसऱ्या कोणालाही इथे लुडबुड करू देणार नाही। मला हे टॅलीचं सॉफ्टवेअर अजिबात कळत नव्हतं, तू समजावल्यावर आता सोपं वाटतंय। तसंच एखादा रस्ता सापडेल आणि आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं होईल। तसंच व्हायला हवं। काय बहीण भावाची नवीन पार्टी स्थापन झाली वाटतं घरात। मला कधी तुझा लॅपटॉप दिला नाहीस, किमयाला लगेच दिलास। हो, कारण कोणाला त्याची खरी गरज आहे त्यावर मी ठरवतो की लॅपटॉप द्यायचा की नाही ते। नेहा, तुला लॅपटॉप गेम खेळायला हवा असतो आणि किमयाला आता कामा करता हवाय म्हणून मी तिला दिलाय। हे माझ्या लक्षातच आलं नाही। थँक्स। उगाच दुखावलंस तिला। चालतं ग, उगाच नसते लाड नाही पुरवायचं। तिला गरज असेल त्यावेळेला तिलाही देईन मी। तसेही गरजेशिवाय अनेकांना मदत करत असतोस तू आणि लोक त्याचा फायदा घेतात। जप्तीच्या वेळेलाच फोडणार होतो मी तुला, आणि इतका फोडणार होतो ना की ते म्हाताऱ्या माणसांना गड चढायला डोली वापरतात ना, डोली। ती 4 माणसं खांद्यावर घेतात आणि वर खुर्ची असते, ती वापरायला लागली असती तुला आयुष्यभर। अंगाला जरी हात लागला असता ना तरी फोलपटासारखा उडून गेला असतास। पुन्हा शुभम करोतीला अडवाई मग कळेल। मला एक सांगा छोटे महाजन, 50 लाख फेडण्यासाठी तुम्ही सगळं विकलत, नाही बाईक का नाही विकली? वेळ आली तर तुला उडवायला।